नमस्कार मंडळी, मी निशांत सुरेश पाटील, राहणार खारबाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करायचं विशेष कारण म्हणजे असं की थोडे दिवसांपूर्वी शीतल अशोक म्हात्रे या ज्या काँग्रेसमध्ये 2 वेळा नगरसेविका होत्या, त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्या भ्रष्टाचार विरोधात बोलत आहेत. तर त्याच्या संबंधितच हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं एक विशेष कारण आहे की मी खुले आव्हान देत आहे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे जे मंडळी आहेत त्यांना, जसं वर्षा गायकवाड, नाना पटोले, सचिन सावंत आणि म्हात्रे कुटुंबियांचे जे जवळचे कायदेशीर सल्लागार, जे त्यांना कायद्याच्या संबंधित सल्ले देतात, जसे दीपक तलवार यांनी माझे म्हणणे ऐकावे. मला काय बोलायचं आहे, मला एवढंच बोलायचं आहे की अशोक म्हात्रे यांनी त्यांच्या कॅन्सरनी वारलेल्या बहिणीच्या बहीण म्हणजे माझी आई कीर्ती लक्ष्मण म्हात्रे, हे तिचं लग्नाच्या अगोदरचं नाव, आणि कीर्ती सुरेश पाटील हे लग्नाच्या नंतरचं नाव, यांनी म्हात्रे कुटुंबियांची जी मालमत्ता आहे त्याच्यामध्ये घोटाळा केला आणि खोटं बोलून, खोटं करून जमिनीचं नाव काढलेलं आहे. म्हणजे मी निशांत पाटील आणि माझा मोठा भाऊ निनाद पाटील या दोघांचं पण नाव काढलेलं आहे. नाव कसं काढलं? त्यांनी एवढंच केलं की मार्च 1995 त्यांनी एक दस्त बनवला, ज्याला आपण रिलीज डीड म्हणतो इंग्लिशमध्ये. त्यांनी तो दस्त बनवला आणि माझ्या नावाच्या पुढे आणि माझ्या भावाच्या नावाच्या पुढे पालनकर्ता एवढंच लिहिलं, आणि त्याच्या पुढे सही अशोक म्हात्रेंनी केली. आणि बाकीचे जे आहेत त्यांच्या बहिणी, म्हणजे माझी आई धरून 7 बहिणी आहेत, त्यांचंही नाव त्यांनी काढलेलं आहे. आता त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं आहे, मला आता माझ्याविषयीच बोलायचं आहे. तर त्यांनी असं करून नाव काढलं, हे बनावटपणा केला त्यांनी. दुसरा बनावटपणा हा केला की शीतल अशोक म्हात्रे ही आर्किटेक्ट नाही आहे, काउन्सिल ऑफ आर्किटेक्टमधनं वर तिची नोंदणीही नाही आहे. मग ती ह्या आर्किटेक्टच्या सहाय्यानं 2 वेळा काँग्रेसमधून नगरसेविका म्हणून निवडून आली. बनावटपणा केला तिच्या बापानी, म्हणजे अशोक म्हात्रे आणि मुकेश म्हात्रे आणि शीतल अशोक म्हात्रे या दोघींनी भरपूर मोठा बनावटपणा केला आहे. आणि त्या संबंधात सुमारे 10,000 चौरस मीटरची जी झोपडपट्टी आहे तिचा घोटाळा केला. ती झोपडपट्टी नाही आहे, पण ती झोपडपट्टी दाखवून सरकारला त्यांनी फसवलेलं आहे. आणि हीच शीतल अशोक म्हात्रे आहे जी भ्रष्टाचाराच्या विरोधात व्हिडिओ बनवून सांगते की भ्रष्टाचार न करावा. पहिले तुझ्या घरातला जो भ्रष्टाचार झालेला आहे ना तो थांबव, आणि पहिले घरात इमानदारीने वाग, आणि मग बाहेरच्यांना सांग की इमानदारीने वागायचं आणि कसं वागायचं. मला एवढंच बोलायचं आहे. आणि या संबंधित ज्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी मला विचारावे, मी सगळ्यांसमोर उत्तर द्यायला तयार आहे. आणि दुसरं असं की त्यांनी त्यांच्या जी म्हात्रेवाडी आहे त्याच्यामध्ये जो घोटाळा केला आहे, त्या घोटाळा केल्यानंतर आमच्याकडे तसे पुरावे आहेत, दस्तही आहे की त्यांना काय काय भेटलं आहे. तर त्यांना 15,000 चौरस मीटरचे दुकान भेटलेलं आहे. दुसरं 11,000 चौरस मीटरचे हॉटेल भेटलेलं आहे, आणि 2700 चौरस मीटरचा फ्लॅट भेटलेला आहे. हे त्यांना भेटलेलं आहे. आणि कसं भेटलं तर त्यांनी खोटं बोलून, खोटं करून दस्त बनवला. 1995ला दस्त बनवून नोव्हेंबर 2015ला त्यांनी तो दस्त नोंदवला. तर हा घोटाळा त्यांनी केलेला आहे. या संबंधित सगळे कागद आमच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत. आणि मी खुले आवाहन करतो शीतल अशोक म्हात्रे, शीतल मुकेश म्हात्रे, की त्यांनी हे सगळं थांबवावं. आणि मी खुलं आवाहन करतो काँग्रेस पक्षामध्ये संबंधित सगळ्यांना आणि शिंदे गटामधले सगळ्यांना की त्यांनी पहिले या दोघींवर कारवाई करा की त्यांनी हे जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. एवढंच बोलतो मी. आणि व्हिडिओ मी टाकत राहीन नेहमी, दररोज वेगवेगळ्या विषयांवरती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.